तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे जर्नेश्वरला आणि जर्नेश्वरला वरती आपण गडावर जाण्याचा डोंगरावर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आपण ऑलमोस्ट जर्नेश्वरचा ट्रेक पूर्ण केलेला आहे. ऑलमोस्ट असं मधून मधून आम्ही शॉर्टकटने येतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक काका भेटलेले आहेत जे प्रत्येक शनिवारी म्हणलं तरी हरकत नाही जर्नेश्वर ट्रेकला येत असतात. त्यांची आपण थोडक्यात मुलाखत घेणार आहोत आणि त्यांच्या या जर्नेश्वर ट्रेक विषयी थोडंसं आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम काका तुमचं नाव सांगा. माझं नाव दत्तात्रय शामराव फडतरे. गाव कोणतं? कोरेगाव. कोरेगावचे का? स्वयंसेवक आहे. स्वयंसेवक. स्वयंसेवक आहे. राष्ट्रीय RSS नाही नाही नाही, इथं देवस्थानचे आहे ना, ओके ओके. हा, जर्नेश्वर देवस्थानचे स्वयंसेवक. ओके ओके. म्हणजे इथं काय असेल ते सेवा वगैरे करणे हे किती वर्षापासून करता? अशी निस्वार्थ सेवा असते आमची सगळ्याची. किती वर्षापासून करता? हे आता कसं असतं माहितीये का, आता हे मी शाळा कॉलेजला असल्यापासून होय का? इकडं आमचं येणं जाणं आहे बर. प्रत्येक वेळेस. पूर्वी सायकलवर वगैरे आम्ही येत होतो, शाळेतले आता मित्र. मित्रमंडळी वगैरे असं येत होतो. पण आता सध्या कसं आहे, आता हळूहळू अलीकडच्या काळात इथं स्वयंसेवक म्हणून आम्ही काम करतो इथे. लक्षात आहे. आणि एक तर कसं आहे, माणसाच्या मनात श्रद्धा पाहिजे. केवळ निस्वार्थपणा नाही, तर आलं तरी निस्वार्थपणा पाहिजे. कारण जो स्वार्थ घेऊन येतो ना, त्याचं इथं काही साध्य होत नाही. बरोबर आहे. व्यायामच्या दृष्टीने येणे किंवा काहीतरी बाबा मला इतकं म्हणजे नवस वगैरे करणे अमुक असले प्रकार करू नयेत. शक्यतो माणसानं नवसच करू नये. नवस हा विषयच नाही, निस्वार्थपणे सेवा पाहिजे. आपलं हा. ट्रेकिंगला आला, एन्जॉयमेंट थोडस आणि ठिकाण चांगलं आहे हे. दर्शन घ्या. जसं पंढरपूर आहे ना, पंढरपूरचे विठावास जे आहेत ना, तसे जे मारुती आहेत. बरोबर. कारण तुम्ही दास मारुतीच्या इथे जर उभं राहिलं ना आणि जरा थोडं ध्यान असतं त्यांच्याकडे बघितलं की तुम्हाला पांडुरंग दिसणार. तुम्ही म्हणलं किती वर्षापासून येताय? पांडुरंग सुद्धा दासच आहेत ते तर आहे. आणि दास मारुती सुद्धा हे दासच आहेत. लक्षात आलं. मग त्यांचे दास आपण बनणे. माणसाला कसं असतं माहितीये का, की देव आपल्याशीच पाठीशी उभं राहायला पाहिजे अशी एक बरोबर. धारणा असते. पण कधी कधी आपण सुद्धा देवाच्या पाठीशी उभं राहावं लागतं. ते तर आहे. देवाला बळ कोण देणार? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जाता सांगतो, हल्ली माणसात एक नास्तिकता तयार झाली आहे. नास्तिकता. बरोबर आहे. कारण शिकलेला असला की त्याचं कसं असतं, त्याचं ज्ञान भरपूर झालं असं होत नाही. बरोबर. कसं असतं सांगतो तुम्हाला, एक गेलेला बल वाचतो ना, गेलेला बल म्हणजे नास्तिक माणूस, गेलेला बल वाचतो, त्याला तुम्ही किती व्होल्टेज द्या. बरोबर आहे. एक लाखो क्षमतेचे हो त्याला हे तुम्ही हे द्या व्होल्टेज, तुम्ही तो लागू शकत नाही. बल कुठला लागतो? जो चालू असतो ना, तो बल कुठेही लावा, तो लागणारच ऊर्जेच्या ह्याच्यात. तसं असतं. इथं आस्था ठेवून जो येतो ना, त्याला इथला साक्षात्कार होणारच आहे. पण निस्वार्थपणानं पाहिजे, बरोबर. सेवेच्या दृष्टीनं पाहिजे. तुम्ही किती वर्ष झाले येत आहे? आम्हाला तुम्हाला सांगितले की आता पहिल्यापासून. हो, पहिल्यापासून आमचं म्हणजे कसं आहे माहितीये का, आम्ही तर कोरेगावातून पश्चिमेला बघितलं की जर्नेश्वरच दिसतो आम्हाला. अगदी शाळेत जाताना सुद्धा, ज्यावेळेस आम्ही शाळेत जायचो ना, छत्र्या नसायच्या त्या काळात, पाठीमागं बघायला लागायचं. जर्नेश्वरवर पाऊस असला तर जायचं. म्हणजे जर्नेश्वरवर पाऊस असला की जायचं नाही, जर्नेश्वर उघडा दिसला की मग शाळेत जायचं. एक पाडवीची वाट आहे, एक जांबूची वाट, एक जाळगावची वाट, पाटकाची वाट, अशा वाटा आहेत. तुम्ही आता पण किती वाटेने आलाय? आता या सगळ्याच वाटेने येतो आम्ही. कुठल्या पण वाटेने? कुठले कारण कसं आहे, पूर्ण जर्नाच आम्ही पवित्र मानतो. म्हणून तू असं समजतेस बाळा की मित्रांनो, फायनली आपण जर्नेश्वर ट्रेक कंप्लीट केलेला आहे. 2 सेकंदाच्या अंतरावर आहे आपलं मंदिर या ठिकाणी.
slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I जर्नेश्वरावर got no आल्यानंतर love जर्नेश्वर for the डोंगरावर fakeness. हा एक दगड आहे, तुम्ही बघू शकता पायऱ्या टाईप आहे. या दगडावरती असं म्हणतात की ते आपलं असं पाठीचा कणा वगैरे मोडतात लोक, असं म्हणजे इथली प्रथा चालू झाली. आपण पण ट्राय करूया. काही माहित नाही याच्या मागचं काय रिझन आहे ते, आपण ट्राय करू. हा थोडस म्हणजे रिलॅक्स वाटतंय. आपण जेव्हा डोंगर चढून वरती आल्यानंतर हे असं एक्सरसाइज आहे एक प्रकारची, थोडस रिलॅक्स वाटतंय. पण मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला बघू शकता, ती जे दगड दिसत ते हा दगड गुंड आहे. गुंड गुंड म्हणजे पैलवान लोक जे उचलतात ती दगडाची गुंड आहे. खूप जड असते ते. आपण आता ट्राय करणार नाही, कारण आपल्या अंगात तेवढी आता शक्ती नाही राहिलेली. तर इकडून हा दुसरा रस्ता आहे जो पाठीमागच्या बाजूनं ह्या खालच्या गावातनं जो येते. खालचं एक गाव आहे, मला त्याचं नाव माहीत नाही. तर तिकडून त्या गावातनं यायला हा रोड आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता ही फळं आपल्याला या जर्नेश्वर डोंगरावरती सापडलीत. आणि ह्या फळामध्ये भरपूर असं प्रोटीन असतंय, जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. बऱ्याचशा लोकांना माहिती नाही या फळाबद्दल काय आहे ते. आणि आमचा जो व्हिडिओग्राफर आहे करण भाई, त्याला पण माहिती नाही काय आहे ते. तर या फळाचं नाव तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये या फळाचं नाव तुम्हाला सांगणार आहे. किती भरपूर याच्यावर जे छोटे छोटे काटे असतात ना, ते पहिल्यांदा तुम्हाला असं काढावे लागणार. ते काटे काढल्यानंतर ते फळ इकडे दाखवा, एकदम कुरकुरीत मस्त लागते, छान.